नमस्कार फॅमिली. पावसाळ्यात चहासोबत नेहमी एकच एक भजी खाऊन कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आज आपण कुरकुरीत अशी मक्याची भजी करणार आहोत. तर रेसिपी पूर्ण बघा आणि पावसाळ्यात या भजीचा आस्वाद घ्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी सुनंदा. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. स्वीटकॉर्नचे भजी करण्यासाठी आपले लागणारे साहित्य: एक कणीस घेतलं मी, त्याचे एवढे दाणे निघलेले आहे, ते थोडे वाफवून घेतले. आणि 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, छान लांब पातळ काप केले, भज्यासाठी जसे पाहिजे तसे काप. आलं, लसूण आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहे मी, ते छान मी थोडं कुटून घेतलं. आणि कढीपत्त्याचे काप केले छोटे छोटे, कोथिंबीर, थोडे जिरे, ओवा, तीळ आणि बेसन घेतलं. हे आपलं 250 ग्रॅमचं माप आहे. ह्या मापाने मी असं भरून शिगोशिग नाही घेतलं, थोडं घेतलेलं आहे, म्हणजे 200 ग्रॅम. आणि याच्याच निम्म मी अर्ध तांदळाचं पीठ घेतलं. तांदळाच्या पिठाने काय भजे कुसकुशीत होतात. आणि थोडं लाल तिखट, कारण मिरची पण घेतलेली आहे आपण. धणे पावडर, हळद, हिंग आणि गरम मसाला. भज्यासाठी आपण सगळं साहित्य एकत्र करूया. आता बेसन टाकलाय मी आधी, हे तांदळाचं पीठ, आणि हे मसाले. कॉर्नचे दाणे टाकायचे, कांदा, कोथिंबीर आणि हे सर्व काही टाकून द्यायचं. फक्त आपण थोडंसं ओवा जरासा हातावर क्रश करायचा त्याला, म्हणजे छान स्वाद येतो. आणि भज्यामध्ये ओवा टाकायचा, कारण पोटाला त्रास होत नाही ओव्याने. तर चवीनुसार मीठ आणि हे जरा फिरवून घ्यायचं आहे. आणि 1 चम्मच मी ह्या चम्मचने, मोठा चम्मच आहे हा, याने मी 1 चम्मच तेल गरम केलाय छान कडकडीत, त्याच्यावर टाकून देतो. आता गरम आहे, हाताने न करता आधी चम्मचनेच फिरवायचं आहे आपल्याला खालीवर. आता हाताने असं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. हे भज्याच आहे, जास्त पातळ नाही करायचं, याला घट्टच राहू द्यायचं थोडं. हे 5 मिनिट आपण याला मुरू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच करायला घ्यायची. झाले 5 मिनिट, छान मुरलंय भज्याचं. तेल पण गरम झालेलं आहे. आता भजे करायला घेऊया आपण. हे रेसिपी बघत बघत जर तुम्ही विसरला असाल सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा.
झाली भजी बघा, छान झालेली आहे, कुरकुरीत असा कलर पण छान आलेला आहे बघा. आणि भजी नाही का आपले मोठ्या म्हणजे मोठा गॅसच ठेवायचा आहे भज्यासाठी, बारीक गॅसवर नाही करायचे, कारण मोठा गॅस जर ठेवला ना आपण तेल छान कडक असते आणि भजे आपले छान कुरकुरीत होतात. तर नेहमी आपण बेसनाचेच भजे करतो, नॉर्मल भजे नेहमी. एखाद्या वेळेस असे काहीतरी वेगळे पण केले पाहिजे. असा पाऊस पडत आहे आणि आता छान मक्याचे कणसं पण आलेले आहे बाजारामध्ये विकायला, म्हणून असे काहीतरी वेगळं आता चहा प्यावं असं वाटत आहे. म्हणून हे भजे करून नक्की बघा, तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले, कोणी केले. तर काढून घेऊया आपण. असं तेल छान गळू द्यायचं, म्हणजे अजिबात तेलकट भजी होत नाही. तर ह्या जाळीमध्ये टाकून देत आहे. तर ह्याप्रमाणे आपण सर्व भजे तळून घ्यायचे. झाले आपले मक्याची भजी तयार. बघा छान झालेले आहे, कुरकुरीत क्रिस्पी. आणि बघा मक्याचे दाणे कसे छान दिसत आहे याच्यावर. आता बाजारात भरपूर मका विकायला आलेला आहे, तर आपण हे खाऊन घ्यायचे. जे जे वस्तू होतात मक्यापासून ते करायचे आपण. आणि हे सायंकाळच्या नाश्त्यासाठी, चहा बरोबर खाण्यासाठी छान आहे. छोटी रेसिपी आणि छोट्या साहित्यात, थोड्या साहित्यात होणारी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मी फोडून दाखवते तुम्हाला कसे झाले ते. बघा आजपर्यंत बघा छान शिजल्या गेलेले आहे. बघा मक्याचे दाणे सुद्धा छान दिसत आहेत. हे आपल्या दाताखाली लागले ना तर खूप छान लागतात हे आणि टेस्टी पण आहे हे. तर कोणी जर राहिले असेल आपले व्हिडिओ बघत सबस्क्राईब करायचे तर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या रेसिपीज बघत चला.